नमस्कार. कॉफी चॅट विथ अभय या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण गप्पा मारत आहोत डॉक्टर चैतन्य कुंटे यांच्याशी. अर्थात चैतन्य सर आत्ता लाईव्ह येत आहेत आणि त्यांना मी रिक्वेस्ट पाठवतो आहे. ते आता पुन्हा जॉईन होत आहेत आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारत आहोत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा कॉफी चॅट विथ अभय या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे आणि थांबायला लागलं त्याच्याबद्दल क्षमस्व. तर आता आपण अर्थात घराणी परंपरा आणि संवादिनी अर्थात हार्मोनियम मध्ये असणाऱ्या परंपरेविषयी आता आपण बोलत होतो आणि त्याच्याबद्दल आता तुम्ही थोडीशी माहिती सांगितलेली आहे जी अर्थात खूप विस्तृत स्वरूपातली आणि खूप छान आहे आणि इथे अनेक श्रोत्यांचे अभिप्राय येतात की आपण खूप सुंदर माहिती सांगत आहात, त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि आपण मग ह्याच्यातली कुठली अर्थात तुम्ही आता ते गुरुजींची पण सांगितले की आपण ती परंपरा जोपासली आहेत आणि आपण त्याच परंपरेचा अभ्यास आपण चालू केलेला आहे, पण त्याची विशेषता काय आहे ही आपण सांगू शकाल का किंवा आपल्याला वाजवून दाखवायला आवडेल का? हो चालेल, वाजून दाखवतो मी. एखादी छोटीशी रचना मुद्दान वाजून दाखवेन. सांगायचं झालं तर गतकारी अंग हेही वापरलंय, गायकी शैली ज्याला म्हणलं तर त्याही पद्धतीने वादन होतं. या दोन्हीचा समतोल या शैलीत आहे. म्हणलं तसं ह्या वाद्याची जी काही पोटेन्शियलिटीज आहेत त्या कशा पुढे आणता येतील असा विचार आहे. म्हणजे कुठल्या एका विशिष्ट गायकीचा किंवा कुठल्या विशिष्ट वाद्याच्या वादन शैलीचा अंगीकार केला नाही. म्हणजे हार्मोनियम वर सतारीच्या पद्धतीने वादन करायचं का, तर तशी गरज वाटत नाही. कारण हार्मोनियम ही हार्मोनियम सारखीच वाजवावी ना, इतरांसारखं अनुकरण कशाला करायचं. दुसऱ्याची नक्कल करण्यापेक्षा आपलं जे काही ओरिजिनल आहे ते ठेवावं अशा विचाराने हार्मोनियम मधलं जे काही उत्तमातलं उत्तम निघू शकतं तो विचार या शैलीत केला गेलाय. आणि मगाशी म्हणलं तसं की याच्यात शब्द संगीत कुठल्याही तऱ्हेचं वाजवलं जात नाही. त्यातल्या त्यात एकच प्रकार त्यांनी वाजवला, आम्हीही वाजवतो, तो म्हणजे टप्पा. तर टप्पा शैली जी काही आहे ती हार्मोनियमला खूप पूरक पोषक अशी आहे. याचं कारण असं की टप्प्यामध्ये छोटे छोटे स्वरसमूह असतात, त्याच्यात तुटक ताण असते आणि गतिमानता असते. या तिन्ही गोष्टी हार्मोनियमला खूप चांगल्या सूट होणार आहेत. तर टप्पा हा मी नक्कीच वाजवतो युजली. म्हणजे एखाद्या रागाचा विस्तृत वादन झाल्यावर टप्पा वाजवला जातो. तर अशी ही थोडक्यात सांगायची झाली तर मी अगदी नमुना म्हणून तुम्हाला एक गत वाजून दाखवतो. वास्तविक एखाद्या विशिष्ट बाजाचा किंवा वादन शैलीचा अंदाज यायचा असेल तर आपल्याला पूर्ण प्रस्तुती ऐकावी लागते, इतका वेळ नाही येत. पण मी सांगितलं की डॉक्टर थत्यांचं, माझ्या इतर गुरुबंधूंचंही वादन युट्यूबवर आहे, तुम्ही ऐका. म्हणजे तुम्हाला या शैलीचा नेमकी वैशिष्ट्य काय ती लक्षात येतील. मी आता एक गत वाजवतो. एकच ना, मी जरा ठेका लावतो कारण की लाईव्ह अकम्पॅनिमेंट नसल्यामुळे आपल्याकडे आता जरा असा हा प्रश्न आहे. आत्ताची वेळ जरा श्याम कल्याण ला साजेशी आहे, तर त्या रागातली गत वाजवतो मी. नक्की. ऐकू येतं तुम्हाला? तंबोरा तबला दोन्ही ऐकू येतं? येतोय. हार्मोनियम दिसेल का असं बघूया. दिसते थोडी, दिसते.
हा एक नमुना झाला या गतीचा आहे. हा. इथे अजून एक विशेष सांगायला मला आवडेल की हम्म. माझ्या गुरुजींच्या या शैलीमध्ये रागाचा विस्तृत आलापजोड झाला वाजवणं किंवा छंद वाजवणं विशिष्ट लयीतला हा एक फार हम्म. मोठा भाग आहे. गतकारीच्या आधी हम्म. विस्तृत आलाप वाजवणं. दुसरा भाग म्हणजे हम्म. गतकारीमध्ये लयीच्या अनुषंगाने ज्याला तिश्र, चतुश्र, खंड, मिश्र असे जे गतिभेद आहेत त्या गतिभेदानुसार हम्म. वादन करणं, त्यानुसार तिहाया बांधत जाणं, अशा तऱ्हेचा भाग ह्याच्यात येतो. ओके. आणि अर्थातच ख्याल पद्धतीने वादन करत असू म्हणजे झुमरा, तिलवाडा किंवा विलंबित एकताल अशा याच्यात वाजत असू तर अर्थातच हम्म. या गतकारी शैलीपेक्षा निराळं असं वादन त्याच्यात होतं. म्हणजे दोन्ही वादन तंत्र ही वेगळ्या तऱ्हेने हाताळली जातात. तर बरोबर. अशा तऱ्हेने ही एक वैशिष्ट्यपूर्ण वादन शैली आहे. नक्कीच. सर, तुमचं शिक्षण जेव्हा चालू होतं तेव्हा तुम्ही कार्यक्रम वगैरे काही करत होतात का? आणि कार्यक्रम करत असताना काही एक विशेष अनुभव असतात, काही मजेशीर किस्से असतात, तर त्याच्याबद्दल सांगायला आवडेल का काही? तसं शिक्षण होत असताना कार्यक्रम तर मी असं म्हणतो की मी आजही शिकतोच आहे. हो. मी माझ्या गुरूंकडे म्हणजे अरविंद थत्त्यांच्याकडे गेली 25 एक वर्ष शिकतोय असं म्हणायला हरकत नाही. पण मी आजही त्यांच्याकडे शिकतोच. आणि माझा विद्याभ्यास त्या अर्थाने थांबलाय असं नाही. आणि एका अर्थाने माझा रियाज किंवा चिंतन किंवा इतर कलावंतांचा, जुन्या कलावंतांचं जे काही सादरीकरण आहे ते ऐकणं, अभ्यासणं हाही माझ्या शिक्षणाचाच भाग आहे एका अर्थाने. त्यामुळे माझं शिक्षण चालूच आहे, ते थांबलेलं नाहीये. ऑनलाईन प्रोसेस. त्यामुळे शिक्षणाच्याच काळात आपण परफॉर्म करत असतो असं खरं तर असतंच. आणि प्रयोग कलांच्या बाबतीत एक फार महत्वाचा मुद्दा आहे की गुरूंनी शिकवलं आणि झालं, तुम्ही तयार कलाकार झाला, तसं घडतच नाही ह्याच्यात. कारण की प्रत्येक मैफल ही तुम्हाला काहीतरी शिकवणारी गोष्ट असते. म्हणजे लर्निंग एक्सपिरियन्स ज्याला म्हणतो तशी असते. प्रत्येक मैफिलीतनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं की अरे आज मी अमुक केलं तर हे छान झालं किंवा हे नाही चांगलं झालं, मला अजून इम्प्रूव्ह करायला हवं, मला हे अशा रीतीने मांडलं तर काय होईल, असा विचार करायला होतं. अनेक वेळा रियाज म्हणजे जो फिजिकल रियाज म्हणतो, गळ्याची किंवा हाताची तयारी, त्याचा रियाजाची काहीतरी दिशा आपल्याला त्या विशिष्ट परफॉर्मन्स मधनं अनेक वेळा मिळते की अरे आज माझा हात अमुक अमुक लईला चांगला गेला बरं का, तर आता याच्या पुढे मला काय करता येईल, किंवा अमुक लईला गेला नाही तर मी काय करू. मग अर्थातच आपला विचार रियाज हा त्या दिशेने वाढत जातो. तर प्रयोग कलांच्या बाबतीत असं नक्कीच असतं की प्रत्येक परफॉर्मन्स हा लर्निंग एक्सपिरियन्स असतो. आणि त्याच्यातले अनुभव तर खूप विलक्षण असतात. म्हणजे आता गंमत सांगतो की असे पुष्कळ अनुभव वेगळ्या कलाकारांच्या बद्दलचे आहेत. माझं मोठं भाग्य की मला अनेक दिग्गज कलावंतांची साथ करायला मिळाली आणि असेही अनेक कलावंत मला साथ करायला किंवा सहवास करायला मिळाला त्यांचा, की जे त्या अर्थाने सेलिब्रिटी आर्टिस्ट नाही आहेत पण फार मोठे कलावंत होते. म्हणजे जसं पंडित रामाश्रय झा किंवा दिनकर कायकिणेजी, बाळासाहेब पुंचवाले, यशवंत जोशी, असे कलावंत की जे म्हणजे त्या अर्थाने सेलिब्रिटी गायक नसतात पण ते ज्ञानाची भांडारं होती ही माणसं. आणि त्यांचा सहवास हा खूप समृद्ध करणारा असा असायचा. तर अशा अनेक कलावंतांच्या खूप आठवणी माझ्याकडे आहेत. आणि त्यांच्या सहवासातले असे क्षण शिकवणारे पुष्कळ आहेत. भीमसेनजींच्या बद्दलचे अनुभव आहेत, किशोरी त्यांच्याबद्दलचे अनुभव आहेत, प्रभाताईंच्या बद्दलचे आहेत. म्हणजे खरं तर आपल्याला एक वेगळं सेशन त्याबद्दल करावं लागेल, इतके त्यातले अनुभव. एक सांगतो, एक अनुभव मी सांगेन भीमसेनजींच्या बद्दलचा. मी भीमसेनजींना पहिल्यांदा साथ केली जाहीर कार्यक्रमात. ती खूप अभावितपणे केली. म्हणजे झालं असं की मी पुण्यात एक कार्यक्रम चालू होता पंडित अरुण कशाळकरांचा, आणि मी
अरुण काकांना साथ करत होतो आणि कार्यक्रम शेवटच्या टप्प्याबद्दल आलेला होता. संध्याकाळची मैफल होती आणि साधारण 8:30-9 वाजायला आले होते आणि गाणं आता संपणार एक 15-20 मिनिटांनी अशी अवस्था होती. तर तेव्हा एक व्यक्ती आली आणि की चैतन्याला तातडीने बोलवलंय, भीमसेनजींचं गाणं वाजायला त्याला बोलवलंय. तर मी ऐकून हादरलोच की हा काय प्रकार आहे, भीमसेनजी आणि मला वाजवायला. म्हणजे तेव्हा मी त्या अर्थाने असं काही खूप एस्टॅब्लिश वादक नव्हतो, अपकमिंग एक तरुण मुलगा पुण्यातला बरा वाजवतो, अशीच अवस्था होती माझी. हा म्हणजे अरुण काका वगैरे यांसारख्या चांगल्या गायकांना मी साथ करत होतो, नाही असं नाही, पण भीमसेनजींसारख्या मोठ्या गायकाबरोबर साथ करायला बोलवलं हे एकदम दडपणच आणणारी गोष्ट होती. आणि मी असा विचारच केला नव्हता कधी की आपल्याला त्यांच्याबरोबर वाजायला मिळेल. आणि मी गेलो तिकडे कार्यक्रमाची. त्यांना हे आयत्या वेळी त्यांचा कार्यक्रम रात्री होता आणि मला हे 8:45-9 वाजता सांगतात की कार्यक्रमाला तुम्हाला वाजायचं आहे. आणि मी गेलो तिकडे. त्यामुळे मला सुरुवातीला एकदम दडपण आलं होतं की अरे बापरे, आता एवढा मोठा माणूस आहे, आपण काय करणार आहोत. तर ग्रीन रूम मध्ये गेलो. भीमसेनजींच्या गाण्याच्या आधी पंडित शिवकुमार शर्मांचं संतूर वादन होतं आणि ते चालू होतं. मी जेव्हा तिथे पोहोचलो कार्यक्रमाच्या ठिकाणी तेव्हा शिवजींचं वादन चालू होतं आणि ग्रीन रूम मध्ये आम्ही भीमसेनजींच्या बरोबर बसलो. आणि भीमसेनजी तानपुरे अप्रतिम जुळायचे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि खूप कॉन्सन्ट्रेशननी, आणि तेव्हा ते समाधिस्थ असल्याच्या अवस्थेत असायचे. तसे त्यांनी अप्रतिम तानपुरे जुळवले. आणि त्यांनी आवाज लावण्याच्या आधी मला म्हणाला की तू वाजवतोस का हार्मोनियम. मी म्हणलं हो वाजवतो, म्हणून तर आलोय ना इथे. असं ते म्हणाले नाही म्हणजे सोलो वाजवतोस का. तर म्हणलं हो शिकतोय मी. म्हणलं अरविंद थत्तेंकडे माझं शिक्षण चालू आहे. तर ते म्हणाले हा मग वाजव. मी अजूनच म्हणजे गार झालो की आपण साथीसाठी आलो इथे आणि हे तंबोरे जुळून झाल्यावर म्हणतात तू आता वाजव, हा काय प्रकार आहे. पण मी म्हणलं ठीक आहे. तर मी थोडा एक 10-15 मिनिटं मारुबिहाग वाजवला आणि त्यांनी ऐकून ते ऐकत होते शांतपणे डोळे मिटून आणि मध्ये मध्ये छोटीशी दाद देत होते की मान डोलवणं, किंवा अशी व्हर्बल दाद नाही, वा वा अशी दाद नाही, पण मान डोलवणं, हात एखादा हे करतील. त्यांना कळत होते की त्यांना हे आवडते. मग थांबल्यावर ते म्हणाले हा चांगलंय चांगलंय ठीक आहे. आणि त्यांनी ग्रीन रूम मध्ये मारुबिहागच गायला. हा म्हणजे मी जो वाजवलं होतं तेच कंटिन्यू करून त्यांनी मारुबिहाग गायला. आणि मी म्हणलं अरे वा, आता ठीक आहे, मी निर्धास्त झालो एकदम की जमतंय आता आपल्याला आणि आता काही फिकीर नाही, हे छान असं चालणार आहे. आणि गंमत म्हणजे स्टेजवर आम्ही गेल्यावर त्यांनी मारुबिहागच्या जे एकदम मालकावून सुरू केला आणि मी एकदम अवाकच झालो त्यांच्याकडे पाहायला लागलो की काय आहे. म्हणजे इतक्या वेळ हा माणूस त्या रागात मारुबिहाग मध्ये होता आणि इथे आल्यावर किल्ली फिरवल्यासारखे एकदम स्विच ऑफ, ते वेगळ्या रागाच्या भावनिक वातावरणात जाऊ शकतात. तर काय सामर्थ्य असेल म्हणजे त्यांचं. आणि पुढे मग ते बहार गायले. असं मैफल पूर्ण फारच छान झाली ती. आणि हा गमतीचा मुद्दा म्हणजे जेव्हा त्यांनी मालकांचा एक आलाप घेतला आणि मी अर्थातच त्या स्वराला स्वर दिला तर ते माझ्याकडे बघून हसले एकदम. म्हणजे ते मला जे अनपेक्षित होतं ते त्यांनी अशा तऱ्हेचा स्माइल दिलं की कसं तुला मी गुगली मारली असं. पण एक मला त्याच्यातनं शिकायला मिळाला मुद्दा की एखादा मोठा कलाकार माझ्यासारख्या अत्यंत नव्या कलाकाराला किती आपलंसं करून घेऊ शकतो. म्हणजे त्यांनी मला जे सुरुवातीला वाजवायला सांगितलं आणि त्याच्यातनं म्हणजे एका अर्थाने मला मोकळं केलं की टेन्शन घेऊ नकोस बाबा, अशा तऱ्हेचा एक त्याच्यातनं दिलासा त्यांनी दिला. ही एक फार मोठी गोष्ट आहे, मोठ्या कलावंतांनी अशा छोट्या कलावंतांना समजून घेऊन त्याला कम्फर्ट लेवल मध्ये आणणं. आणि दुसरी मोठी गोष्ट ही मला तेव्हा शिकायला मिळाली की एखाद्या रागाचा आपण किती विचार करत असलो तरी त्या रागाच्या भावविश्वाला सोडून आपला पटकन दुसऱ्या रागाच्या भावविश्वात जाता यायला पाहिजे. ती एक वेगळी कपॅसिटी आहे आणि ती भल्या भल्या लोकांना जमत नाही. कारण की एखाद्या रागाचा
असर इतका गहिरा असतो आपल्यावर की पटकन यातनं त्यात जाणं हे फार कठीण असतं. फिक्स नाही होतात. हा पण मग ती गोष्ट मला तिथे भीमसेनींच्या कडनं शिकायला मिळाली. तर असे बरेच नमुने किंवा किस्से सांगता येतील की ज्याच्यातनं मोठमोठ्या बरोबर. कलाकारांकडनं मी शिकत गेलो. आणि नक्कीच. मला असं वाटतं की गोविंदराव पटवर्धन हे फार मोठे हार्मोनियम वादक जे आमच्यासारख्या अनेक कलाकारांचे आयकॉन आहेत. गोविंदरावांचं वादन हे आम्हाला आदर्शवतच आहे. तर त्यांनी एका मुलाखतीत असं म्हणलं होतं की मी साथीला जेव्हा बसतो तेव्हा गाणारा हा गुरु आहे आणि मी शिष्य आहे, ही माझी भावना असते. तर म्हणजे काय, तर गाणारा जे गातोय तो जसं गाईल त्याच शैलीने आपल्याला वाजायचंय, पूर्ण त्यात विरघळून जायचंय. म्हणजे मी आज समजा प्रभात्र्यांना साथ करत असेल तर माझ्या वादनात जे काही वाजलं जाईल ते पूर्ण प्रभात्यांच्या शैलीला अनुषंगूनच असेल. मी तिथे मला काही येते किंवा दुसऱ्या कुठल्या तरी कलावंताच्या गायकीतले अंश तिथे वाजून उपयोग नाही. तर ही एक फार मोठी विचार करण्याची गोष्ट आहे. तर गोविंदरावांच्या त्या वाक्यातला जो अर्थ आहे, आशय आहे, तो मी पण अंगीकारतो की जेव्हा गायक असतो तर तो प्रमाण, तर त्याच्या अनुषंगाने आपण, तर मग अर्थातच मी अनेक कलाकारांकडे शिकलोय असं मी म्हणतो. अनेक छोट्या मोठ्या कलाकारांकडे मी शिकलोय आणि अप्रत्यक्षपणे शिकणं हे फार मोठं आहे. म्हणजे जेवढी तालीम प्रत्यक्ष आपण गुरूंकडनं घेत असतो तर तशीच अप्रत्यक्ष तालीम सुद्धा तुम्हाला अशा तऱ्हेने मिळत असते. कितीतरी रागरूप, कितीतरी बंदिशी या मी प्रत्यक्ष गुरुमुखातनं न शिकता अशा साथीच्या माध्यमातूनही शिकलो आणि मला वाटतं ती फार मोठी तालीम आहे. बरोबर. सर, संवादिनी वादन म्हणजे अर्थात आता हार्मोनियम आपण म्हणतो आहे त्याला, की हार्मोनियम वादन हे एक श्राव्य किंवा दृकश्राव्य प्रसार माध्यम आहे का, असा एक वेगळा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा होता. बरोबर आहे. खरं सांगायचं तर संगीताच्या बाबतीत संगीत ही श्राव्य कला आहे मुळातली, पण ती दृकश्राव्य म्हणजे ऑडिओ व्हिज्युअलही बनते. याचं कारण की कलावंत समोर सादर करत असतो आणि तो त्याच्या बॉडी लँग्वेज मधनही काहीतरी कन्व्हे करत असतो. केवळ तो ध्वनीतनं जे काही सांगायचं ते सांगतो असं नाही, ध्वनीच्या जोडीला दृश्यही येतं. पण मुळात ती श्रव्य कला. म्हणजे माझं जर श्रव्य तेवढं ताकदवान असेल तर मला कुठल्याही तऱ्हेचा दृश्य पातळीवर काही फिलिक्री करण्याची गरज नाही. आणि म्हणून तर पूर्वीचे जर कलाकार पाहिले तर ते अजिबातच साधे दिसायचे. कुठे काही झकपक कपडे नव्हते, भक्कबाजपणा नव्हता, मेकअप, दागदागिने असं काही नव्हतं. अत्यंत साधेपणे ते समोर येऊन बसायचे आणि गाणं बजावणं चालायचं. पण ते गाणं बजावणं इतक्या मोठ्या ताकदीचं होतं ना की तुम्हाला त्या श्रव्याच्या ताकदीच्यावर जो काही अनुभव मिळायचा तो मिळायचा. त्यांना दृश्याची गरज नव्हती. पण आज काळ बदललाय, कलेचा स्तर बदललाय असं मी म्हणणार नाही, पण स्वरूप बदललंय असं मी म्हणतो. आणि त्यामुळे श्रव्याबरोबर दृश्याचंही प्रमाण वाढलेलं आहे आणि ते वाढत राहणार आहे. याचं कारण असंही आहे की जुन्या काळात इतर माध्यमं जी काही होती त्यांचा तेवढा संस्कार होतच नव्हता. म्हणजे जुन्या काळात, अगदी जुन्या काळात संगीत ऐकायला येणारा माणूस हा नाटक खूप पाहत होता का? तेव्हा चित्रपट ज्या काळात नव्हतेच तेव्हा हे व्हिज्युअल मीडियम तर नव्हतंच. नंतरच्या काळात चित्रपट आला, दूरदर्शन सारखं आलं, आता तर शेकडो चॅनल्स आहेत. त्यामुळे दृश्य माध्यम हे इतकं प्रिडॉमिनेट झालंय, इतकं प्रबळ झालंय आणि त्याचा सतत संस्कार किंवा एक आघात आपल्या मनावर होत असतो. आणि त्याच्यामुळे होतं असं की चांगल्या दृश्याची अपेक्षा सुद्धा कायम ऐकणारा माणूस सुद्धा बाळगत असतो. म्हणजे आता साधी गोष्ट आहे ना की तुम्ही युट्यूबवर एखाद्या माणसाच्या संगीताच्या परफॉर्मन्सचा केवळ ऑडिओ टाकलात आणि वर नुसता फोटो टाकलात तर त्यापेक्षा लोक काय पसंत करतील की तो प्रत्यक्ष गाताना दिसेल किंवा वाजवताना दिसेल, याला पसंती जास्त येतील, त्याला व्ह्यूज जास्त येतात. याचं कारण असं आहे की लोकांना तो नुसतं ऐकायला नको असतं, त्यांना बघायलाही लागतं. म्हणून तर म्युझिक व्हिडिओ सुद्धा जास्ती चालतात. आणि त्या अर्थाने संगीत ही आता मुळातली श्रव्य कला आता दृकश्राव्य कला झालेली आहे. आणि रागदारी संगीताच्या बरोबरीनेच इतर कला प्रकार खरं तर त्याला जास्ती जवळच आहेत. म्हणजे भावसंगीत असेल, चित्रपट संगीत असेल, त्या एका अर्थाने मुळात दृकश्राव्य कलाच होत्या.
पण आता त्यातही त्यामुळे सादरीकरणाला एक वेगळं महत्व येतं, अदाकारीला एक वेगळं महत्व येतं. कुठलेही शब्दप्रधान संगीत असेल ना, जिथे शब्द हा महत्वाचा आहे स्वर तालापेक्षा, तिथे अर्थातच दृश्य माध्यम सुद्धा महत्वाचं ठरतं. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की गझल असेल, भावगीत असेल, चित्रपट संगीत असेल, हे जे सगळे शब्दप्रधान प्रकार आहेत तिथे गायक सुद्धा पेश करत असतो, कारण की तो शब्द सादर करत असतो. त्यामुळे अनेक वेळा अदाही केली जाते, माफक असेल ती. अगदी चित्रपटात पडद्यावर जसं करेल तसं करेल असं नाही, पण काही प्रमाणात तरी अदा केली जाते. त्यामुळे जर तुम्ही पाहिलं की आशा भोसल्यांसारख्या कलाकार, बाबूजींसारखे कलाकार जेव्हा आपलं गाणं सादर करत असतात तेव्हा ते देहबोलीतनं सुद्धा तो अर्थ व्यक्त करत असतात, फक्त स्वरातनं शब्दातनं करत नसतात. पूर्ण बॉडी लँग्वेज, देहबोली ही त्या गाण्याला पोषक असते. तर रागदारी संगीतात ही खरं तर अपेक्षाच नाहीये मुळात. पण या सगळ्या संगीत प्रकारांचा आणि माध्यमांचा प्रभाव आता कलाकारांवर आणि ऐकणाऱ्यांवरही इतका झालाय की आता मी म्हणतो की कलाकार संगीतातले हे केवळ गायक वादक नाही राहिले, ते परफॉर्मर बनलेत. म्हणजे तेही दृश्य मितीवरचं सादरीकरण करू लागले. आणि श्रोते पण आता श्रोते नाही उरलेत, ते प्रेक्षक बनलेत. म्हणजे तेही बघे झालेत आता, ते फक्त ऐकत नाहीत, ते बघतातही. असा फरक झाला. बरोबर. नक्कीच सर, तुमचा लॉकडाऊन मध्ये साधारण रुटीन काय आहे याच्यात? मला एक खूप सगळ्यांनाच अर्थात इथे भाषासारखे अनेक संगीत क्षेत्रातले विद्यार्थी आहेत, ह्यांनी आपण लिहिलेल्या आणि आपण संगीतबद्ध केलेल्या अनेक बंदिशी आपण आम्हाला पण एक छान अभ्यासाचा एक नवीन मार्ग उपलब्ध करून दिलात ह्याच्याबद्दल. पण अनेक आपण संगीत रचना केलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल थोडंसं काही सांगाल तर खूप आवडेल. त्याबद्दल सांगायचं तर म्हणजे लॉकडाऊनच्या संदर्भात सांगायचं आलं तर खरं तर कलावंतांच्या बाजूनी बाहेरचे कार्यक्रम आणि त्यामुळे असणारा जनसंपर्क आणि प्राप्ती, अर्थलाभ हा बंद झाला. हा एक फार मोठा तोटा होता. पण अदरवाईज कलावंतांचं जे काम असतं, रियाज, साधना, चिंतन, ते त्या अर्थाने लॉकडाऊन करूनच केल्यासारखं असतं ना. एरवीही म्हणजे पूर्वी लोक चिल्ला करत होते तेव्हा काय करत होते, तर स्वतःला लॉकडाऊन करून घेत होते ना. त्यामुळे संगीतकारांना लॉकडाऊन ही काही नवीन गोष्ट नाहीये. आम्ही कायम लॉकडाऊन करतच असतो पार्शली. पण आताचं चॅलेंज वेगळं होतं आणि याच्यात एकतर माध्यम बदललं, आपलं सादरीकरणाचं विचार पोहोचवण्याचं माध्यम बदललं. त्यामुळे आता सोशल प्लॅटफॉर्म्सवरती आपण खूप जास्ती कलाकार व्यक्त होताना बघतोय. आणि लॉकडाऊन सुरू झाल्यावर मला सुरुवातीच्याच काळात असं लक्षात आलं की काही प्रमाणात लोक एकदम दिशाहीन झाल्यासारखे वागू लागले, सैरभैर झाले. कारण की ही परिस्थितीच आपल्याला सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने नवीन. याला कसं तोंड द्यायचं हे अनेक लोकांना कळत नव्हतं. आणि तेव्हा मला असं वाटलं की कुठेतरी आपण याबद्दल भाष्य करणं गरजेचं आहे. आणि मी जसा कलावंत आहे तसाच मी स्वतःला विचारवंत हा शब्द मोठा झाला, पण मी विचार करणारा आहे असं मी म्हणतो. आणि मी शिक्षक पण आहे, मला शिकवायला फार आवडतं. शिकायला जसं आवडतं तसंच मला शिकवायलाही आवडतं. तर तेव्हा मी असा विचार केला की आपले विद्यार्थी असतील किंवा असे अनेक लोक आहेत, त्यांना काहीतरी चालना देईल त्यांच्या बुद्धीला, त्यांच्या गळ्याला, असं काहीतरी करावं. आणि त्यातनं ही कल्पना आली की राग चैतन्य बंदिश प्रकल्प जो मी फेसबुकवर केला. आता त्यातला गमतीचा भाग असा आहे की त्याच्या आधी लॉकडाऊन सुरू होण्याच्या 1-2 महिने आधी फेब्रुवारी महिन्यात माझं राग चैतन्य हे बंदिशींचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. आणि त्याच्या जोडीने दुसऱ्या भागाचं, म्हणजे त्या पहिल्या भागात 150 बंदिशी होत्या, दुसऱ्या भागात 150 बंदिशी असणार होत्या, त्याचं काम चालू होतं पुस्तकाचं. आणि पुस्तक तयार झालेलं होतं, पण लॉकडाऊनच्या काळात ते प्रकाशित करणं किंवा त्याचा ऑडिओ बनवणं हे सगळं काम शक्य नव्हतं. तर मी असा विचार केला की ही एक वेगळी संधी आहे की जिथे आपण या एका अर्थाने प्रश्नाचं उत्तरात रूपांतर का करू नये. लॉकडाऊन हा प्रश्न होता, त्याचं आपण उत्तरात रूपांतर का करू नये, म्हणून ते उत्तर शोधलं. ते मी 2 प्रकारे शोधलं. एक तर मी अष्टांग मार्ग संगीतकारांसाठी असा एक तयार केला. म्हणजे ह्या
हा. 8 गोष्टी पिन पॉइंट करून दिल्या की ज्या तुम्ही रोज कराव्यात. लॉकडाऊन असो तर नक्कीच करा, लॉकडाऊन हो ना. नसला तरी नंतर करतच राहा. अशा मी 8 गोष्टी हम्म. नमूद केल्या आणि तो अष्टांग मार्ग मी माझ्या शिष्यांना, माझ्या विद्यार्थ्यांना दिला. तसंच मी फेसबुकच्या माध्यमातून सगळ्या लोकांना दिला. त्याचं हो. पालन आणि आचरण किती लोक करतील हा भाग वेगळा, पण मी देण्याचं काम हा, केलं हा, की तो अष्टांग मार्ग मी हा. कलावंतांसाठी एक सांगून ठेवला. आणि दुसरा मार्ग म्हणजे राग चैतन्य बंदिश प्रकल्प. सुरुवातीला माझा असा हो. विचार होता की आपण एक निवडक काही 25-30 लोकांना अशा बंदिशी द्याव्यात आणि त्यांनी त्या गाऊन सादर कराव्यात. आणि त्यातला चालना देण्याचा प्रकार काय होता, तर मी असं ठरवलं की आपण गायलेली बंदिश लोकांना द्यायची नाही, तर फक्त नोटेशन द्यायचं. हो. ते नोटेशन वाचून गाणाऱ्यांनी ते बसवावं, म्हणजे नोटेशन वाचण्याचा अभ्यास होईल. कारण की हो. आपल्याकडे गुरुमुखी विद्या असल्यामुळे आपण गुरुवर इतके अवलंबून असतो किंवा रेकॉर्डिंगवर हल्ली अवलंबून असतो की ऐकल्याशिवाय आपल्याला ते मांडताच येत नाही, ते कळत नाही. आणि वास्तविक नोटेशन वाचणं आणि त्याचा अभ्यास करणं ही फार मोठी देणगी आहे खरं तर. आज हो. गेल्या 100-150 वर्षात हजारो संगीतावरची पुस्तकं तयार झाली आहेत, ज्याच्यात नोटेशन उत्तम लिहिलं गेलंय. कितीतरी रचना, राग हे दुर्लक्षित राहिले आहेत त्या नोटेशनच्या फॉर्मॅटमध्ये असलेले, कारण की आपले कलावंत त्याच्याकडे बघतच नाही, नोटेशन वाचतच नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे. तर मला असं वाटलं की आजच्या पिढीला जरा त्याच्याकडे वळवलं पाहिजे, म्हणून मी हा प्रकल्प दिला की नोटेशन वाचा आणि त्यावरनं गा, आणि मग ते तुमचं इंटरप्रिटेशन असेल. थोडा एक असा मार्ग होतो बरोबर. की भाग होतो की जेव्हा आपण गुरुकडनं प्रत्यक्ष गोष्ट शिकतो तेव्हा गुरुचं एक तर नियमन असतं की हे असंच गायचं, असंच वाजवायचं, बंधन नसतं. आणि दुसरा एक भाग होता की तुमची कल्पनाशक्ती काही अंशी बंद पडते, कारण की त्यांनीच हे सादर केलंय त्या तेवढंच आणि तेवढंच तुम्ही बघता. त्या पलीकडच्या पॉसिबिलिटीज ज्या काही म्युझिकल पॉसिबिलिटीज आहेत त्या अनेक वेळा आपण त्या विचारच करत नाही. आपण गुरुनी जे काही दिलंय त्याच्या बाहेर येतच नाही. हा एक धोका होऊ शकतो. सगळ्याच कलाकारांचं असं होईल असं नाही, पण बरेच वेळा असं घडतं. तर मग आपली सर्जक शक्ती आपण कधी वापरणार ना. तर मी असा विचार केला की ह्या प्रोजेक्टमध्ये नोटेशन दिल्यामुळे ही सर्जक शक्ती पण कलाकारांची वापरली जाईल. आणि असं झालं की मी काही सुरुवातीला निवडक कलाकारांना असं हे पाठवलं नोटेशन्स, आणि ते फेसबुकवर सादर करत गेले. आणि होता होता त्याला रिस्पॉन्स इतका चांगला मिळायला लागला की जवळपास 180 कलाकारांनी या बंदिशी गायल्यात. आणि फक्त पुण्या मुंबईतले, महाराष्ट्रातले नाही तर महाराष्ट्राबाहेरचेही भारतातले काही कलाकार आहेत, भारताबाहेरचेही काही अमेरिकेतले किंवा असे बाहेरच्याही कलावंतांनी त्या गायल्या. तर ते म्हणतात ना की हम सफर करते गए और कारवा बनता गया, तसं ते झालं. आणि या निमित्ताने माझ्या या जवळपास 180हून जास्ती बंदिशी गायल्या गेल्या, लोकांपर्यंत पोहोचल्या. हा माझा एक फायदा झाला, पण लोकांचा फायदा असा झाला की त्यानिमित्ताने कितीतरी वेगळे राग, वेगळ्या बंदिशी लोकांच्या समोर आल्या, वेगळे ढाचे पुढे आले. कारण की या बंदिशी फक्त ख्याल या एकाच फॉर्मॅट मधल्या नव्हत्या. चतुरंग, तराना, त्रिवट, बावायना बंदिश असे कितीतरी फॉर्म्स त्याच्यात वापरले गेले होते. अनेक अनवट राग किंवा जोड रागही त्याच्यात होते. त्यामुळे भरपूर काहीतरी वेगळं, किंवा अनेक ताल होते, वेगवेगळे ताल, ज्याच्यात काही ताल मी नव्याने बांधलेले असे तालही होते. तर राग, ताल, बंदिश या तिन्ही बाबतीत बरंच काही वेगळं काम त्या निमित्ताने झालं. तर हा एक छान प्रकल्प लॉकडाऊनच्या काळात झाला. आणि अर्थातच माझं वैयक्तिक काम तर लॉकडाऊनच्या काळातलं चालूच आहे. लेखनाचं काम असेल, कॉम्पोजिशनचं असेल, माझं स्वतःचा रियाज आणि चिंतन, अध्ययन हे तर चालूच आहे. मी गेली अनेक वर्ष एक प्रकल्प माझ्या वैयक्तिक पातळीवर करत आलोय. तो असा की आपल्याकडे अनेक बुजुर्ग कलाकारांनी, जुन्या काळातल्या कलाकारांनी त्यांच्या पुस्तकांमधनं रागरूप किंवा बंदिशी लिहून ठेवल्या आहेत. म्हणजे जसं वझेबुवांनी संगीत कला प्रकाश या पुस्तकाचे 2 भाग आहेत, त्याच्यात फार अप्रतिम बंदिशी लिहून ठेवल्या आहेत. ठुमरी संग्रह सारख्या 3 भागातनं नरहर शंभूराव भावे त्यांनी बंदिशी लिहून ठेवल्या आहेत. अशा अनेक
म्हणजे हे मी 2 उदाहरणं सांगितली. राजाभाई पुंछाल यांचं चा बंदिश संग्रह आहे. अशा अनेक कलावंतांनी पारंपरिक बंदिशी लिहून ठेवलेल्या आहेत, रागरूप लिहून ठेवली आहेत. हो. तर ती गाऊन बघणं, वाजवून बघणं आणि त्याचं काय म्हणू रिकन्स्ट्रक्शन करणं असा प्रकल्प मी गेली अनेक वर्ष करतोय. त्यामुळे तो माझा पुढेही अनेक वर्ष चालू राहीलच आहे, कारण की हे भांडार रितं होणार नाहीये. हो हो म्हणजे असं माझे गुरुजी डॉक्टर अशोकदा रानडे म्हणाले होते तसं हा कुबेराचा अक्षय खजिना आहे. तुम्ही जेवढा तो रिता करायचा प्रयत्न कराल तेवढा तो वाढत जाईल. आणि बुजुर्ग कलाकारांनी एवढं प्रचंड काम करून ठेवलंय की त्याचं परिशीलन करणं हा खरंच आयुष्यभराचा भाग आहे. आणि अर्थातच मला असं वाटतं की जेवढा परंपरेचा आपण अभ्यास करत जातो तेवढं आपल्याला नवीन काहीतरी सापडत जातं. आणि त्यामुळे माझी जी काही सर्जनाची नवीन तयार करण्याची प्रक्रिया आहे ती त्या परंपरेच्या अभ्यासाच्याच पायावर आधारलेली आहे. मी जे काही आता करतोय ते परंपरेचं बोट सोडून नाहीये. परंपरेला वेगळा आयाम देण्याचं काम मी नक्की करीन, पण परंपरेला क्षिती पोचवून हानी पोचवून काहीतरी भलतच मी केलंय असं मी करत नाही. आणि म्हणून जे मी मगाशी वाक्य म्हणलं की परंपरेचा अर्थ आपल्याला भविष्यात पुढे काहीतरी करण्यासाठीची शिदोरी असते, तर त्या अर्थाने मी वापरतो की नवसर्जन जे काही आहे त्याची ऊर्जा मला परंपरेतनं मिळते, त्या अभ्यासातनं मिळते. तर ते माझं काम लॉकडाऊन मध्ये चालूच आहे आणि उलट मला जास्ती स्पेस मिळाली करायला. बरोबर. सर, ह्या कला ज्या आहेत, सगळ्या कला आहेत, प्रयोग कला ज्या आहेत त्या एकमेकांशी आंतरसंबंधित आहेत का? अर्थातच आहेत. मगाशी म्हणलं तसं साहित्य, चित्र, शिल्प, नाटक, चित्रपट या सगळ्या कलांमध्ये वेगळ्या लेवल्सवरती संबंध आहेत. जरी मी मगाशी म्हणलं की परफॉर्मिंग आर्ट म्हणून संगीत यापेक्षा खूप वेगळी ठरते, त्याचं एस्थेटिक्स निराळं आहे, त्याची थॉट प्रोसेस वेगळी आहे, हे सगळं असलं तरी अनेक मूलभूत तत्व कुठेतरी जोडलेली आहेत. आपल्या सगळ्यांना ती विष्णू धर्मोत्तर पुराणातली गोष्ट माहिती आहे ना की एक राजा एका आचार्यांकडे गेला आणि म्हणाला की मला संगीत शिकायचंय. तर ते म्हणाले अरे तुला संगीत म्हणजे गायन शिकायचं. तर ते म्हणाले गायन चांगलं तुला यायचं असेल तर तुला आधी ताल कळला पाहिजे, तर तू आधी वाद्य शिक. मग ते तालवाद्याच्या आचार्यांकडे गेले म्हणाले मला शिकवा. तर ते म्हणाले की अरे ताल तुला कळायचं असेल तर तुला नर्तन कळलं पाहिजे, कारण की नर्तनात लय असते, ताल असतो. नर्तनाचार्यांकडे गेले तर ते म्हणाले की अरे तुला नाट्य कळलं पाहिजे, कारण की नर्तनात अभिनय आहे. नाट्याचार्यांकडे गेला ते म्हणाले की तुला साहित्य कळलं पाहिजे. साहित्यांच्याकडे गेले तर ते म्हणाले की तुला चित्र कळलं पाहिजे, शिल्प कळलं पाहिजे. शिल्पाचार्यांकडे गेले तर ते म्हणाले की अरे तुला संगीत कळलं पाहिजे, कारण की चित्रशिल्पात त्याच्यातही लय आणि स्वर आहे. म्हणजे परत ते सर्कल पूर्ण झालं, परत तिथेच आलं. तर अर्थातच हे सगळ्या कला एकमेकांशी जोडल्या गेल्यात. अर्थात प्रत्येक कलाकार कुठल्या कलेकडे कसं बघतो, त्यातनं काय घेतो हे वैयक्तिक असतं. म्हणजे मला असेही अनेक लोक माहिती आहेत की जे अजिबात वाचत नाहीत, अजिबात चित्र पाहत नाहीत, अजिबात इतर कुठल्या कलेचा आस्वाद घेत नाहीत की काही करत नाहीत, पण ते उत्तम संगीतकार आहेत. म्हणजे त्या कला क्षेत्रात चांगलं करण्यासाठी अनिवार्यच आहे असं नाही, पण अर्थातच तुम्हाला इतर कलांचा आस्वाद तरी घेता येत असेल, अभ्यास ही पुढची पायरी झाली, पण किमान आस्वाद घेता येत असेल तर अर्थातच तुम्ही तुमच्या कलेत काहीतरी अधिक वेगळं, अधिक चांगलं नक्कीच करू शकता. आणि मला असं वाटतं की आजच्या काळात तर ही गरज झालेली आहे की तुम्हाला तुमची जी काही कला असेल त्या व्यतिरिक्त इतर कलांचा आस्वादक असलं पाहिजे, आणि किमान इतर कुठली तरी 1 किंवा 2 कला यांचा अभ्यास तुम्ही जरूर करावा. मला स्वतःला दृश्य कलांचाही आवड आहे. मी वाचतोही पुष्कळ, म्हणजे साहित्य हा तर भाग आहेच आहे. तर साहित्य, चित्र, शिल्प, नाटकाबरोबर मी कामही पुष्कळ केलंय. मी जरी अभिनेता नसलो तरी नाटकाच्या संबंधित काम पुष्कळ केलंय, बॅकग्राऊंड म्युझिक किंवा अशा तऱ्हेचंही काम केलंय. आमची महाराष्ट्र कल्चरल सेंटर ही संस्था अशीच अनेक कलांना एकत्र बांधणारी संस्था आहे, ज्याच्यासाठी मी अनेक वर्ष काम केलंय. आणि आता मी जिथे प्राध्यापक म्हणून काम करतो ते ललित कला केंद्र ही असंच आहे की एका छताखाली
नृत्य, नाट्य, संगीत आम्ही एकत्र शिकवत असतो. तर त्यामुळे सगळ्या कलांचं नातं कसं आहे आणि ते एकमेकांना कसं पूरक ठरत जातं ही हा. बघणं फार मजेची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की आजच्या काळात कलाकारांनी ते नक्कीच करायला पाहिजे. बरोबर. सर, पूर्वीचं जे संगीत या संगीत ह्या विषयाकडे पूर्वीपासून बघितलं जातं असं म्हणूया, की एक आत्मसुखासाठी म्हणूया किंवा एक रंजकतेसाठी म्हणून म्हणूया, की संगीत कला ही या दृष्टिकोनातून बघितली जाते किंवा अभ्यासली जाते. पण काळाच्या बदलानुसार एक व्यावसायिक दृष्टिकोनातून संगीत कलेमध्ये काही अभ्यासक्रम रचला जाऊ शकतो का? किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून संगीत या कलेकडे बघितलं जाऊ शकतं का? किंवा ते हो, बघायचं आलं तर अर्थातच. मग आणि कसं करावं लागेल? नाही, मला असं वाटतं की हे केवळ आज नाही, हे हजारो वर्ष चाललंच आहे. मी म्हटलं तसं भारतात प्रत्येक गोष्टीची परंपरा आहे की व्यावसायिक संगीतकारांची परंपरा आहे. अहो, गांधर्व म्हणजे कोण होते? वैदिक काळामध्ये सामग जे होते ते म्हणजे यज्ञीय विधींसाठी सामगायन करणारे, म्हणजे एका अर्थाने ज्याला मार्गी संगीत म्हणतो त्यातले कलाकार होते. आणि गंधर्व, किन्नर, अप्सरा हे कोण होते? तर ते व्यावसायिक धंदेवाईक कलावंत होते. लोकांना संगीत नृत्य सादर करून रिझवणं हे काम त्यांचं होतं. म्हणजेच काय, तर ते एंटरटेनर प्रोफेशनल म्युझिशियन्स होते. हा, म्हणजे ही इतकी जुनी परंपरा आहे. आणि त्यांचं संगीत हे वेगळं मानलंय, देशी संगीत मानलंय. म्हणजे मार्ग संगीत आणि देशी संगीत अशी जी विभागणी केली आपल्याकडे प्राचीन काळापासून, ती याच अर्थाने होती. आणि आपल्याकडे संगीत हा केवळ भक्तीचा किंवा धर्माचा मार्ग मानलेलाच नाहीये. ही एक फार चुकीची गोष्ट पसरवली जाते की संगीत म्हणजे आध्यात्मिकच आहे आणि भारताचं संगीत हे कायम अध्यात्माचंच राहिलेलं आहे. हे साफ चुकीची गोष्ट आहे. हे खोटं आहे. अहो, नाहीतर मग कोठ्यावाल्या बायका ज्या ठुमऱ्या गात होत्या ते काय त्यातनं कुठलं अध्यात्म त्या सांगत होत्या? असं काही नाहीये. हा, आणि ती परंपरा कितीतरी हजारो वर्षांची आहे. म्हणजे कालिदासाच्या साहित्यात सुद्धा आपल्याला वर्णन मिळतात. ते त्यातलं संगीत कुठलं आहे? ते दरबारी संगीत आहे ना, कोर्ट म्युझिक आहे. त्याचा धर्माशी, आध्यात्मिकतेशी कुठलाही संबंध नव्हता. ते केवळ रंजनाचं, लोकांना रिझवण्याचं व्यावसायिक संगीत होतं. त्यामुळे पूर्वीपासून ते चालतच आलेलं आहे. आणि शेवटी असं आहे की कलाकार केवळ आध्यात्मिक संगीत सादर करत राहिले असते तर ते भुकेने मेले असते किंवा संन्यासी होऊन जंगलात गेले असते, हिमालयात जाऊन बसले असते. तसं झालेलं नाही. कलाकार हे, संगीतातले कलाकार हे समाजाचा एक हिस्सा कायम राहिलेले आहेत ना. ते गाणं बजावणं करूनच गुजराण करत होते, म्हणजेच ते व्यावसायिक कलाकार होते. आणि त्यांनाही एका अर्थाने तेवढंच स्टेटस आहे. आध्यात्मिक कला हीच काही केवळ उच्च नसते, त्याला अनेक अंग आहेत. म्हणजे व्यावसायिक कला शेवटी असं ना की आम्ही किती म्हणलं की आमचं संगीत दैवी आहे, आध्यात्मिक आहे, तरी शेवटी कलाकाराला पोटाची खळगी भरायला लागतच ना. त्याला पैसा लागतो. तो काही त्या आध्यात्मिक आनंदावर जगू नाही शकत. त्यामुळे जे कलाकार असं म्हणतात ना की आम्ही केवळ आध्यात्मिक अर्थाने गातो, वाजवतो किंवा संगीत ही साधना आहे केवळ, तर ते काही अंशी सत्य आहे, ते अर्ध सत्य असं मी म्हणतो. त्या अर्ध्या सत्याचं किंवा नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की ते व्यावहारिकही असतं. म्हणजे आम्ही आध्यात्मिक संगीत गातो असं म्हणणारे कुठेतरी पाकिटात पैसे किती दिलेत ऑर्गनायझरनी हे मोजतातच ना. मोजायच लागतं, त्यात काही चूक नाहीये. म्हणजे आणि हा दुटप्पीपणा पण नाहीये. हा, म्हणजे मी असं म्हणत नाही की ते खोटे असतात, पण त्याची व्यावहारिक बाजू तेवढीच महत्वाची आहे आणि आज ती महत्वाचीच राहणार. याचं कारण असं की पूर्वी एक काळ असा होता की संगीतासारखी कला ही राजाश्रयावर होती. तेव्हा एखाद्या दरबारात एखाद्या कलावंताला आश्रय मिळाला तर त्याला राजाला खुश करणे एवढंच एक काम होतं. त्याखेरीज त्याला इतर विवंचना नव्हत्या. राजा बोलेल तेव्हा गायचं, वाजवायचं आणि इतर वेळेला तो त्याला वाटेल ते गायला वाजायला मोकळा होता. पण आज तसं नाही आलेलं. आज आम्ही जे मी म्हणलं की आपण आता पब्लिक सेक्टरमध्ये काम करतोय. राजाश्रय म्हणजे प्रायव्हेट सेक्टर होता. आता पब्लिक सेक्टरमध्ये आल्यावर त्याची चॅलेंजेस वेगळी आहेत, कारण की आम्हाला श्रोत्यांच्या रिस्पॉन्सवरतीच आम्ही पूर्णपणे अवलंबून आहोत ना. आणि म्हणून मग कलेचं स्वरूपही बदललंय. पूर्वीच्या लोकांच्या गाण्या बजावण्यात जो एक आशय संपन्नता दिसत होती,
तंत्राची कमांड तर होतीच, पण अशी संपन्नता दिसत होती की हळूहळू कमी होताना का दिसते? कारण की आशयापेक्षा आविष्कारावर भर आता झालाय. प्रेझेंटेशन कसं चांगलं आणि चकचकीत होईल आणि जेणेकरून लाईक्स मिळतील, टाळ्या मिळतील, याच्यावर आता सगळं गणित आधारलेलं आहे. आणि हा काळाचा महिमा आहे, ह्यातही चूक नाही. कलावंतांना हे करावं लागतंच. आणि सगळे कलाकार मोठे याचमुळे झालेत ना. जे काही आता आपल्या डोळ्यासमोर मोठमोठे कलाकार आपण म्हणतोय, जे टॉवरिंग फिगर्स म्हणतोय, ते सगळे लोकाश्रयावरच मोठे झालेले आहेत. त्यांनी हे गिमिक्स केलेलेच आहेत. नंतर ते गिमिक्सला नावं ठेवतील किंवा लोकांसाठी गाणं म्हणजे गाणं नव्हे असं ते म्हणतील, पण हे ते अर्ध सत्य आहे असं मी म्हणतो. आणि आता तर विशेष करून कलावंतांना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणं गरजेचंच आहे, अपरिहार्य आहे. आणि म्हणून अर्थातच अभ्यासक्रमांमध्येही, शिक्षणाच्या याच्यातही याचं प्रतिबिंब आपल्याला दिसतंच. किंबहुना आता असं झालंय ना की केवळ फक्त गाणं बजावणं करणारे कलाकार आपल्याला दिसत नाही. जर आपण गेल्या 25-50 वर्षांचा इतिहास पाहिला तर संगीताच्या जोडीला इतर विषयातलं शिक्षण घेतलेले कलाकार आपल्याला जास्ती दिसतात. मग भले ते कलाकार एका करिअरच्या टप्प्यावरती ती दुसरी साईड सोडून देतील आणि पूर्णपणे संगीताकडे वळतील, पण एकाच वेळी दोन पहियांची गाडी, दोन चाकांची गाडी चालवणं हे अनेक वेळा दिसतं आणि ते अपरिहार्य आहे. कारण की आजचा काळ अस्थिर आहे. लोकाश्रयावर असताना त्यातली चॅलेंजेस वेगळी आहेत. आणि तुम्हाला माहित नसतं ना की तुम्ही कधी सक्सेसफुल ठराल, कधी तुम्हाला उत्तम आर्थिक लाभ होईल की ज्याच्यातनं तुम्ही घर चालवू शकाल. हे इतकं अनिश्चित आहे ना की तोवर कलाकारांनी करायचं काय? तोपर्यंत कुठली सपोर्ट सिस्टीम नाही. म्हणजे ज्यांच्या घरात चांगली पार्श्वभूमी असेल आर्थिकदृष्ट्या आणि संगीताच्या बाजूने, त्यांचा एक वेळ ठीक आहे, सपोर्टिव्ह स्ट्रक्चर तसं असेल तर ठीक आहे, पण तसं नसेल त्यांनी काय करायचं? तर त्यामुळे हा स्ट्रगलिंग पिरियडही आहेच आहे. आणि त्या दृष्टीने दोन विषयांमधलं काम एकाच बाजूला चालू राहणं हेही अपरिहार्य आहे. माझ्या डोळ्यासमोर असे अनेक कलावंत आहेत की जे एकाच वेळी दोन विषयातलं शिक्षण घेतलेले आहेत, सायमल्टेनियस दोन करिअर्स करतायत आणि एका टप्प्याला ज्यांना जेव्हा कॉन्फिडन्स येतो की अरे हा आता मला संगीतावरच पूर्ण गुजराण मी करू शकतो, तेव्हा त्यांनी ते दुसरं क्षेत्र बंद केलंय. आता अजून एक गंमत सांगतो की मोठमोठे कलाकार हे मला माहिती आहेत की आम्ही फक्त गाणं बजावणं करतो, आमचं इतर काही नाही असं म्हणतात, पण बाकी मग जो काही मिळालेला पैसा असतो तो इन्व्हेस्ट करणं, त्याच्यावरती इतर गोष्टी करणं हे चालूच असतं ना. म्हणजे काय तर थोडक्यात तुमचा अर्थप्राप्तीचा भाग अजून दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीवर तुम्ही बेतला, तुम्ही फक्त गाणं बजावणार करत नाही. म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स करणं किंवा वेगळ्या तऱ्हेच्या अशा माध्यमातून पैसा रिजनरेट करणं म्हणजे काय? तर एका अर्थाने तुम्ही दुसरा मार्ग अवलंबताच ना. आणि तो करायलाच पाहिजे आज कलाकारांनी, कारण की कलेचं क्षेत्र इतकं अनसर्टन आहे की तुम्हाला हे करण्याचं आज गत्यंतर नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आर्थिक दृष्ट्या साक्षर किंवा सजग होणं हे आजच्या कलावंताला गरजेचं आहे. ते शिकलंच पाहिजे. कलेतली जेवढी डोळस दृष्टी असेल त्या जोडीला व्यावहारिक अंगही कलावंताला आज असलंच पाहिजे, असणं आवश्यक आहे. तर आपण बराच वेळ गप्पा मारतो आहे आणि खूप वेळ आपल्या श्रोत्यांची. तर एक छोटीशी विनंती होती की कार्यक्रमाची सांगता करताना आपण काही पेश करून दाखवू इच्छित असाल तर आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. चालेल. मी एक परत छोटी रचना भैरवीतली वाजवतो, चालेल का? भैरवीच्या व्यतिरिक्त दुसरं काहीतरी वाजवू, तुम्ही सांगा. तुमची चॉईस. बर, बघतो. चालेल. भैरवी थोडी वाजवतो, ताला बरोबर वाजत नाही, नुसते आलाप किंवा रचना वाजवली तरी ती बिना तालाची वाजवतो, ठेका वेगळा लावायला. नक्की.
सुयोग सुयोग कुंडलकर आहेत आणि दादानी एखादी तुझी बंदिश सुयोग गाडीच तसं दादानी आवडेल असं सुचवलंय वाटतं. की तुमची स्वतःची बंदिश बरं. गाडीत तरी आवडेल. बरं, मग मी वाजवण्याची जी एखादी बंदिश ऐकू का? तसंही चालेल, हरकत कसंही नाही. काहीही नक्कीच. बरं, चालेल. थांबा, मग मला सुरू बदलावं लागेल जरा, एकच सेकंद. नक्की. बंदिश तिथपर्यंत 1-2 मिनिटं सगळ्यांना मी हे सांगायला मला आवडेल की आपल्या या सगळ्या मुलाखती असतात कॉफी चॅट विथ अभय, ह्या मी युट्यूबला सुद्धा अपलोड करत असतो. त्याच्यामुळे आज चैतन्य सरांची जी मुलाखत आपण घेतलेली आहे, जी आपण ऐकत आहात आता, ती आपल्याला युट्यूबला सुद्धा ऐकायला मिळेल आणि आपल्याला ती इतरांना सुद्धा ऐकवता येऊ शकेल. त्याच्यामुळे हे सगळे आतापर्यंत झालेल्या कॉफी चॅट विथ अभय या कार्यक्रमाअंतर्गत घेतल्या गेलेल्या सगळ्या मुलाखती युट्यूबवरती अपलोड केलेल्या आहेत, त्या आपण अवश्य बघा. आणि चैतन्य सरांची मुलाखत सुद्धा आज आपली मुलाखत झाल्यानंतर नक्की मी अपलोड करणार आहे, त्याच्यामुळे आवर्जून बघा ती. बरं, एक माझी आवडती बंदिश आहे, ती मी ऐकवतो. नक्कीच. त्या बंदिशीचं वैशिष्ट्य मी सांगतो तुम्हाला. हा. एकच आहे ना, मी जरा शब्द त्याच्या डोळ्यासमोर आणतो. डेफिनेटली. ही बंदिश यमन म्हणजे कल्याण रागातली आहे आणि हा. याचं वैशिष्ट्य असं आहे की क्रमाने सारे गम पधनी आणि तार षड्ज अशा स्वरांवर बर. याची सम येत जाते. बर. आणि अर्थातच त्यामुळे या एकाच बंदिशीत आपल्याला रागातली अनेक स्वरवाक्य मिळतील आणि विस्ताराची अनेक शक्यता मिळतील, कारण की प्रत्येक ओळीवर जर आपण विस्तार करत गेलो तर समीचा स्वर वेगळा असल्यामुळे त्याचा फोकस वेगळ्या दिशेने जाऊ शकतो. तर अशी ही बंदिश आहे. तीन तालमध्ये एक ताल जरा मी घेतो. ध्यान धरी, एकच सेकंद ना, सूर जरा बरोबर घेतला पाहिजे. ध्यान धरी राग को, ध्यान धरी राग को, आरोही अवरोही, आरोही अवरोही, सूर संवार साधे, सूर संवार साधे, तब राग रूप उपजे सरस, ध्यान धरिए राग को, आरोही अवरोही, सूर संवार साधे, तब राग रूप उपजे सरस, ध्यान धरिए राग को. एवढ्या स्थायीमध्ये सारे गम एवढ्या 4 स्वरांवर सम झाली. आता अंतरात पुढे सूर सिंगार करलंकार, सूर सिंगार करलंकार, चलन गति भेद ले हो निवाय, चलन गति भेद ले हो निवाय, न्यास विन्यास सो राग गूंजे, न्यास विन्यास सो राग गूंजे, जान चित
राग भाव रंग को ध्यान धरिये. अंतारा परत म्हणतो. सूर सिंगार कर अलंकार चलन गति भेर ले हो निभाए न्यास विन्यास सो राग गूंजे जान चित भाव राग रंग को ध्यान धरिए राग को ध्यान धरिए ध्यान धरिए ध्यान धरिए. वा. रशी कल्याण रागातली बंदिशे याच्यात हम्म. गायनाचं स्वरूप कसं असावं असंच वर्णन केलं. हो, नक्की. सर, आपण वेळात वेळ काढून खूप आपला मौलिक वेळ आम्हाला दिलात आणि आपल्या असंख्य श्रोत्यांना आपण खूप मोठं मार्गदर्शन केलं. त्याच्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने देखील इथे आपले आभार मानू इच्छितो. आणि खूपच मोलाचा सल्ला तुम्ही सगळ्यांनाही दिलेला आहे. आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात आणि ज्या खूप पर्सनली डिस्कस करणं अनेकदा शक्य नसतं, पण त्या तुम्ही इतक्या सुलभतेने सगळ्यांना उपलब्ध करून दिल्या, त्याच्याबद्दल सुद्धा मी पुन्हा एकदा आपले आभार मानू इच्छितो. आणि कॉफी चाट विथ अभय या कार्यक्रमात आपण वेळात वेळ काढून आलात त्याच्याबद्दल आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.